सध्या लाईट बिल आता झिरोच म्हणला तरी चालेल। नमस्कार मैत्रिणींनो, बीइंग होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं, व्यवस्थित असावं असा प्रत्येक होममेकरचा प्रयत्न असतो। पण आपलं घर अस्ताव्यस्त होण्यासाठी किंवा ते नीटनेटकं राहण्यासाठी आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात। पण या सवयी आहेत ना, त्या नेहमी बदलतात। कारण त्या फक्त आपल्या एकट्यावर नाही तर आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्यावरती अवलंबून असतात। म्हणजे पहा, काही जणांचं असं म्हणणं असतं की पूर्वी माझं घर खूप स्वच्छ असायचं, पण जशी मुलं झाली तशी ते आता खूप पसारा करतात आणि मी सारखं सारखं आवरून दमते, त्यामुळे घर माझं अस्ताव्यस्त राहतं। किंवा माझ्या घरात जशा नवीन वस्तू येत गेल्या तसा पसारा देखील वाढत गेला आणि नंतर मला हे सगळं आवरणं अवघड होऊन गेलं। त्यामुळे मी इथं असे सांगेन की आपलं घर असं ऑर्गनाइज करा की पुढे ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला जास्त त्रास व्हायला नको। झटपट घर आवरलं जाईल आणि नेहमीच आपलं घर नीटनेटकं राहील। मग आता यासाठी काय करायचं, कसं घर ऑर्गनाइज करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये। बऱ्याचशा घरांमध्ये असे ओपन शेल्फ असतात। खरं तर क्लोज्ड कॅबिनेट्सपेक्षा असे ओपन शेल्फ मेंटेन करणं फार अवघड। पण याचा एक फायदा देखील आहे की सगळं काही आपल्या डोळ्यासमोर राहतं, जास्त काही शोधाशोध करावी लागत नाही। आणि जसं जसं आपल्याला याची सवय होत जाते ना, तसं तसं डब्यांवर लेबलही लावावे लागत नाहीत। कोणत्या डब्यात काय ठेवलंय आपल्या सगळं लक्षात राहतं। तुम्ही पाहत असाल की इथे एकाही डब्यावर लेबल नाहीये। हे किचन माझ्या मम्मीचं आहे आणि तिच्या सगळं लक्षात राहतं। म्हणजे तुम्ही जरी तिला विचारलत ना की वरून चौथ्या लाईनीमध्ये डावीकडून दुसऱ्या डब्यामध्ये काय आहे, ती लगेच उत्तर देईल। किंवा दुसऱ्या लाईनीमध्ये उजवीकडून 5व्या डब्यामध्ये काय आहे, सगळं तिला माहित असतं। आता ही मांडणी जवळपास 20-22 वर्षापासून अशीच आहे। आता एवढी मेंटेन कशी, तर पहिली गोष्ट म्हणजे ही बनवली आहे कडप्पापासून आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर कोणत्याही केमिकलचा, हवेचा, पाण्याचा काहीही परिणाम होत नाही। त्यामुळे स्वच्छ करायला अगदी सोपं। धूळ जरी बसली तरी एक कपडा मारला तरी व्यवस्थित सगळं स्वच्छ होतं। आणि तुम्ही पाहत असाल यामध्ये मम्मीने सगळे स्टीलचे डबे ठेवलेले आहेत आणि काही तांब्या पितळेची भांडी। इथे कोणतेही ग्लासवेअर्स तिने ठेवलेले नाहीयेत। त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ते दिसायला अगदी सुरेख दिसतंय। आता आणखी 2 मांडण्या स्वयंपाकघरात आहेत। ही एक स्टीलची आणि त्या शेजारी दिसतीये ती ॲल्युमिनियमची। यात अगदी मोजकी भांडी आहेत। म्हणजे या स्टीलच्या मांडणीमध्ये रोज लागणाऱ्या ताटं, वाट्या, डिश, कप, चमचे वगैरे एवढंच आहे। या वस्तू रोज वापरात येतात, त्यामुळे रोजच्या रोज त्या स्वच्छ देखील होतात। तर सांगण्याचा उद्देश असा, आपल्याला मेंटेन करता येईल अशी मांडणी असावी। सध्या सर्वच घरांमध्ये डायनिंग टेबल असतो, पण हा डायनिंग टेबल बऱ्याचशा घरांमध्ये एक स्टोरेज म्हणून वापरला जातो। म्हणजे इकडून तिकडून आलं की डायनिंग टेबलवरती हातातल्या वस्तू ठेवायच्या आणि यामुळे काय होतं की तो पूर्ण टेबल अस्ताव्यस्त होतो आणि मग ते किचनच अस्ताव्यस्त दिसायला लागतं। यासाठी काय करायचं की प्रत्येक वस्तूला घरातल्या एक जागा ठरवून द्यायची, जेणेकरून कोणतीही वस्तू अशा फ्लॅट सरफेसवरती येणार नाही आणि तो जो कोणता फ्लॅट सरफेस असेल तो स्वच्छ राहील। आपलं घर आतून कितीही नीटनेटकं व्यवस्थित असलं तरी देखील बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्याला पहिल्यांदा दिसतं ते म्हणजे आपल्या घराचं अंगण। मग ते पुढचं अंगण असू देत किंवा घरा पाठीमागचं अंगण। रोजच्या रोज या अंगणाची साफसफाई तर व्हायलाच हवी। आता फ्लॅट सिस्टीममध्ये छोटासा व्हरांडा असतो, जास्त जागा नसते, त्यामुळे ते स्वच्छ ठेवणं, मेंटेन करणं खरं तर सोपं आहे। पण ज्यांच्या घराला असं मोठं अंगण आहे त्यांच्यासाठी मात्र हे सगळं मेंटेन करणं थोडंसं अवघड। तर असं अंगण स्वच्छ व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करता येईल, तर पहा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकतर शिस्त हवी। आता म्हणजे काय, तर कशीही कुठेही झाडं लावलीत किंवा कुठेही कुंड्या कशाही ठेवल्यात असं न करता एकसारख्या आकाराच्या कुंड्या, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, त्या झाडांची नियमित देखभाल हे सगळं करणं गरजेचं आहे। तेव्हा कुठे अशी छान फुलं येतात आणि आपलं अंगण अगदी प्रसन्न दिसतं। उगाच आपल्याकडे जागा आहे म्हणून कशीही कुठेही झाडं लावलीत किंवा जागा आहे पण कुठेच एक झाड सुद्धा लावलेलं नाहीये असंही होता कामा नये। व्यवस्थित त्या जागेचा वापर केला तर छान छान फुलं तर मिळतातच, शिवाय अशी छान टप्पोरी
फळं देखील आपल्याला अगदी घरच्या घरी खायला मिळतात. आता वळूयात बेडरूमकडे. रोज सकाळी उठल्यावर बेड व्यवस्थित लावल्यानं खोली लगेच नीटनेटकी दिसते. ज्या वस्तू अगदीच गरजेच्या नाहीत त्या बाजूला काढा, ज्यामुळे बेडरूम अगदी नीटनेटकी राहते. खूप जास्त शोपीस न ठेवता निवडक आणि मनाला शांतता देणाऱ्या वस्तू इथे असाव्यात. इथे बेडरूम मध्येच एक वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तर ही वॉशिंग मशीन ज्यावेळेस यूज मध्ये नसते त्यावेळेस त्यावर टाकण्यासाठी असा कव्हर आणलेला आहे. तर या कव्हरमुळे काय होतं की ही मशीन आहे ती थोडीशी डेकोरेटिव्ह सुद्धा दिसते आणि त्यावर धूळ देखील बसत नाही. अशा काही वस्तू जर आपण व्यवस्थित झाकून ठेवल्या तर त्याच्या स्वच्छतेसाठी लागणारा वेळ कमी होतो. तर असा सुंदर आणि मस्त वॉशिंग मशीनचा कव्हर तुम्हाला देखील जर हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अतिशय साधी पण व्यवस्थित अशी लिव्हिंग रूम सुद्धा मी तुम्हाला दाखवते. खरं तर असं साधं, सिंपल पण आकर्षक घर ठेवणं हे मी माझ्या मम्मीकडूनच शिकलेले आहे. ते इथे देखील तुम्ही पाहत असाल. खूप शोपीस न ठेवता अगदी काही निवडक आणि रंगात सुसंगत अशा वस्तू असाव्यात. गोंधळ न करता लेस इज मोर हे लक्षात ठेवायचं, म्हणजे सगळं कसं नीटनेटकं राहतं. इथे माझ्या इथे नाहीये, पण सोफा कम स्टोरेज, सेंटर टेबल स्टोरेज असेल तर फारच उत्तम. आणि नसेल तर एखादं बास्केट ठेवायचं, ज्यामध्ये रँडम ज्या आपल्या वस्तू असतात त्या इकडे-तिकडे न ठेवता त्या बास्केटमध्ये ठेवल्या जातील. अगदी निवडक आणि साध्या गोष्टी इथे हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत. जास्त काही पसारा मांडलेला नाहीये. ज्यामुळे काय होतं ना, की हे सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. अगदी कमी वेळात आपलं घर असं नीटनेटकं राहतं. आता एक गमतीशीर गोष्ट सांगते. पहा, बऱ्याचशा घरांमध्ये अगदी आपण म्हणजे असं रस्त्यावरून चालत असलो आणि आजूबाजूला बिल्डिंग्स पाहिल्या ना, तरी सुद्धा प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये अशी कपड्यांची तोरणं लावलेली दिसतात. खरं तर घरात राहणाऱ्याला ते काही वाटत नाही, पण बाहेरून जे बघतात ना, त्यांना ते फार विचित्र दिसतं. त्यामुळे एक सांगू का? कपडे सुकवण्यासाठी एखाद्या स्टँडवरती अशा जरूर इन्व्हेस्ट करा. इथे मम्मीकडे कपडे सुकवण्यासाठी असा पुली हँगर आहे. मला खरं तर ही कन्सेप्ट फार आवडली. म्हणजे ज्यांच्याकडे अशी व्यवस्थित जागा असेल ना, त्यांनी असा एखादा हँगर जरूर बसवून घ्यावा. यामुळे खाली फ्लोअरवरती जागा रिकामी राहते आणि वरच्यावर सगळे कपडे व्यवस्थित बसतात आणि व्यवस्थित सुकतात देखील. आणि असं हे एखादं स्टँड आपण घरात आतमध्ये देखील लावू शकतो किंवा बाहेर गॅलरीत अगदी असं उंचावर लावलं तर अगदी बाहेरून जास्त कपड्यांचा पसारा देखील दिसणार नाही. रिसेंटलीच काही महिन्यांपूर्वी पप्पांनी हे सोलर पॅनल बसवलेले आहेत. तर याच्याविषयी सुद्धा तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन मला द्यायची होती. तुम्हाला जर बसवायचे असतील तर पहा, म्हणजे मी काही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घेतलेली आहे. त्या पद्धतीनेच तुम्हालाही सांगते. तर एक सरकारचीच योजना आहे. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना म्हणून आहे. तुम्ही जर ऑनलाईन गुगलवरती सर्च केलं तर या योजनेविषयी सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तर त्या योजनेअंतर्गतच पप्पांनी हे सोलर पॅनल बसवलेले आहेत. तर याचा फायदा कसा होतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, की आपला विजेचा किती वापर आहे त्यानुसार आपल्याला हे बसवून दिलं जातं, म्हणजे तेवढ्या किलो वॅटचं. म्हणजे जसं आता पप्पांना 2,000 रुपये लाईट बिल येत होतं पूर्वी हे बसवण्याआधी. तर त्या लाईट बिलानुसार तुम्हाला किती किलो वॅटचे सोलर पॅनल्स लागणार आहेत त्या हिशोबानं ते बसवले जातात. मग जसं की 2,000च्या पुढे जर लाईट बिल येत असेल तर 3 किलो वॅटचे सोलर पॅनल लागतात आणि त्याच्यापेक्षा कमी लाईट बिल येत असेल तर 2 किलो वॅटचे सोलर पॅनल लागतात. आता याचा खर्च आधी सांगते. तर आता हे 3 किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 2,20,000 रुपये एवढा खर्च आलेला आहे. तर आता ही ऑल ओव्हर इंडिया ही योजना आहे. केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी सुद्धा मिळते. तर आता ते सुद्धा सबसिडी सुद्धा तुम्ही किती किमतीचे हे सोलर पॅनल बसवतात त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं की आता 2,20,000साठी पप्पांना 78,000 रुपये सबसिडी मिळाली. मग आता हे सगळे पैसे आधीच आपण भरायचे आणि नंतर सबसिडीची जी अमाऊंट आहे ती आपल्याला नंतर पुन्हा सरकारकडून दिली जाते. तर तुमचं जेवढ्या किमतीचं हे आहे सोलर पॅनल त्यानुसार सबसिडी आहे.
आणि आता हे सोलर पॅनल बसवल्यानंतर वीज बिल म्हणजे तुम्हाला अगदी झिरो म्हणाल तरीही चालेल. थोडेफार चार्जेस असतात जे मंथली पे करायचे असतात, जसं की आता 130 रुपये फक्त चार्जेस दर महिन्याला भरावे लागतात 3 किलोवॅटसाठी. आता ते डिपेंड असतं की तुमच्या एरियामध्ये कसे चार्जेस आहेत त्यानुसार. पण सध्या लाईट बिल आता झिरोच म्हणलात तरीही चालेल. फक्त 130 रुपये दर मंथली भरावे लागतात. आता या सोलर पॅनलमध्ये इलेक्ट्रिसिटी केव्हा जनरेट होते? ज्यावेळेस या पॅनलवरती अशी सनलाईट असते भरपूर प्रमाणात, त्याच वेळेस होते. पण मग काय, पावसाळ्यात काय? तर त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे ऊन नसतं त्यावेळेस याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही. त्यामुळे मग आता जी इलेक्ट्रिसिटी उन्हाळ्यामध्ये जनरेट होते ती स्टोअर केली जाते आणि ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला पावसाळ्यामध्ये पुरवली जाते. तर असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे ज्या दिवसात आपल्याकडे ऊन नसतं त्या दिवसात सुद्धा ही सोलर एनर्जी आपण वापरू शकतो. तर तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत असे सोलर पॅनल्स बसवायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देते ज्यावरती तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्या थ्रू तुम्ही पुढची चौकशी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता मी पुण्याला जाणार आहे. तुम्ही आपला छान व्हिडिओ पहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.